किती कर्मचारी आहे? जवळजवळ 1100च्या वरती कर्मचारी रिटायर झालेले आहेत. फक्त PF देऊन आमची बोळवण केलेली आहे. झालं 2019 म्हणजे जवळजवळ 5 वर्षे होत आले. मी प्रत्येक वेळेस पत्र व्यवहार केला, राज्यापासून केंद्रापर्यंत करत आलो. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, याच्या पुढं काही नाही. आमच्याकडे जेव्हा निधी येईल तेव्हा त्यांचा फक्त आकाश ठपका आहे की आमच्याकडे पैसे आल्याशिवाय आम्ही देऊ शकत नाही. मग तुम्ही लेखी द्या आम्हाला, आम्ही देऊ शकत नाही किंवा तो आमच्याकडे पैसाच नाही वगैरे अशी उडीची उत्तरे का देत आहे, टाळाटाळ का करतायत? आता माझ्या घरात 3 मुली नाहीत, 3 मुलीची लग्न झाली ते गेलेत. मला मुलगा नाही, भाड्याच्या खोलीत आहे, 30 वर्ष झालं राहतोय. त्यांना सगळं माहिती दिली, शेती नाही, जमीन नाही, जागा नाही. मग मी इथं आत्मदान करू का नाही करू नये? तिथं मरण्यापेक्षा इथं मरतो ना मी. हां 29 वर्ष 6 महिने सर्व्हिस केली मी. हां एवढी सेवा दिली तुम्हाला. थकीत रक्कम किती आहे? थकीत 15 12 काय जी बी असेल ती, पण तुम्ही माहिती द्या ना. माहितीचा अधिकार दिला तर बंधनकारक नाही अशी माहिती देतात. माहिती पण देत नाही, माहिती पण देत नाही. माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी एवढी आहेत म्हणून आम्हाला कमी कमी ती माहिती द्यावी. माहिती तर द्या, बंधनकारक नाही म्हणतात. हा कुठला नाही, सगळे यांचेच कायदे नियम यांचेच. तुम्ही मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती, तुम्ही बोलले काय त्यांनी काय आश्वासन दिलं? मी नाही मुख्यमंत्री, मी पत्रक दिले मुख्यमंत्र्यांना. मी मंत्रालयाला पण मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो होतो. बरं आता परिवहन प्रशासनाने आपलं मुख्यमंत्र्यांनी मला एवढं सांगितलं, मी तुमच्यासमोर आता आयुक्तांशी बोलतो. त्यांनी लगेच PAला सांगितलं. PAने त्यांना फोन लावून दिला. आयुक्तांशी बोलले, अरे बाबा ते परिवहनचे कर्मचारी माझ्याकडे सारखे येतात, त्यांची काही देणी असेल त्याची एक रकमी तुम्ही देऊन टाका ना, आणि काही निधी लागत असेल तर तसं काही कमी जास्त असेल तर मला कळवा, तर आपण ॲडजस्ट करून त्यांचं देणं देऊ. एवढं आमच्या म्हणून बोलले ते, एवढं आम्हाला सांभाळा. आणि मग त्यानंतर आम्ही आयुक्तांशी पण गाठ घेतली सौरवला. तर सौरवला बोलले, हा तुमच्यासमोर आम्हाला बोलले, पण निधी कधी देतो काय देतो आम्हाला काय बोलले नाही. एवढं त्यांनी सांगितलं. साधारण किती कर्मचारी आहेत आणि प्रत्येकाचे किती देणी बाकी आहे? जवळजवळ 1100च्या आसपास कर्मचारी रिटायर झालेले आहेत. आणि जवळजवळ नाही म्हणलं तरी तुम्हाला सांगतो, आधी जे समजा 200-250 आधी गेले निघून, पण ते आत्ता जे कर्मचारी जे रिटायर झाले त्यांची जवळजवळ 15 लाखाच्या वर देणे. कारण कसं आहे, त्यांनी जेव्हा 2000 आपला ह्याच्यापासून जो 7वं वेतन लागला त्याच्यामध्ये बी काही लोकांनी काम केलं, त्याचा पण पगार निघतो, वाढीव पगार. हा सगळा पकडला हिशोब तर प्रत्येकाला त्यांनी 15 लाखाच्या पुढेच जातात. आता आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे? कारण आपण आत्मदहनाचा इशारा दिलेला होता. आता परिवहनकडून आपल्याला काय सांगण्यात? परिवहनकडून मला 2 काल पत्र कुरिअरने आली. त्यांनी असं सांगण्यात आलं की आम्ही जे तुम्हाला द्यायचं ते दिलेलं आहे, बाकी आमच्याकडे जेव्हा निधी उपलब्ध होईल तेव्हा आम्ही देऊ. मग निधी तुमच्याकडे कधी उपलब्ध होणार? तुमच्याकडे जेव्हा जेव्हा निधी होतो तुम्ही टेंडरची बिलं काढताय, ठेकेदारीची बिले करताय, रंगरांगोट्या करताय, तिकडे टक्केवारी घेताय, मग ते कामगारांना सोडून का ठेवताय? त्याला कधी देणार तुम्ही पैसे? 30 वर्ष सर्व्हिस करून तो असाच भीक मागणार का? हीच पुंजी आहे ना आमची. अरे आमची थकीत दे ती तर द्या. आमच्या हक्काची देणी मागतोय ना तुम्हाला, दुसरं काय मागतोय तुम्हाला आम्ही? आणि ते तुम्ही आम्हाला धमकावताय वरनं, तुमच्यावर केसेस करू, आत्मदान करायला लागले तर. हा कुठला कायदा काढलाय तुम्ही? नाही सगळं तुमचंच चालतं का? मागे ना 15 लाख